आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी दत्ता आराध्य. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची निवड. जिल्ह्यातील दुष्काळी भागात सीएसआर फंडातून जलसंधारणाची कामे. खासदार प्रणिती शिंदे यांची माहिती. महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरातून आज विविध कार्यक्रम. आणि आशियाई पॅरासायकलिंग हँडसायकल स्पर्धेत सोलापूरच्या अर्कालला रौप्य पदके. आता घडामोडी विस्तारानं. राज्यातील महायुती सरकारमध्ये विधिमंडळ समित्यांचं वाटप झालं असून त्यात भारतीय जनता पार्टीला 11, शिवसेना शिंदे गटाला 6 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला 5 समित्या आल्या आहेत. यामधील भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आलेल्या आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे देण्यात आली आहे. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विविध समित्यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या. मोहोळ, मंगळवेढा आणि अक्कलकोट तालुक्यातील दुष्काळी भागात जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. या कामाकरिता चेन्नई येथील एन्व्हायरमेंटलिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या सीएसआर फंडातून जलसंधारणाचे काम होईल, अशी माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली. निवडणुकीच्या वेळी या तालुक्यातील दुष्काळी भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन खासदार शिंदे यांनी दिलं होतं. यावेळी त्यांनी विमानसेवा, लाडकी बहीण योजना या विषयावरही आपलं मत व्यक्त केलं. आज महाशिवरात्र. या निमित्ताने शहर जिल्ह्यातील शिवमंदिरातून विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. भवानी पेठेतील शिवालयात प्राचीन असा पाशुपतास्त्र यज्ञ केला जाणार आहे. तसेच भक्तांकडून 1 लाख बिल्वपत्र अर्पण केले जाईल. कसबा गणपतीला 51,000 रुद्राक्षांचं आभूषण अर्पण केलं जाणार आहे. राजस्थानी समाजातर्फे शिवमूर्तीचं पूजन केलं जाणार आहे. गुरुनानक नगरातील शिवमंदिरात नामजप, अर्चना, अभिषेक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे शिवलिंगाच्या प्रतिमा साकारण्यात येणार आहेत. नीलकंठेश्वर मंदिरात सहस्र दीपोत्सव होईल, तर कुमठ्याच्या महादेव मंदिरातही दीपोत्सव होणार आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिल्लेहाळ येथील महादेव मंदिरात अभिषेक, होम हवन, प्रसाद वाटप आणि विविध भजनी मंडळाची भजने होणार आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी होती, मात्र काल ही सुनावणी झाली नाही. आता याबाबतची सुनावणी 4 मार्च रोजी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थातील ओबीसी आरक्षण, नगरसेवक संख्या, प्रभाग रचना अशा विविध मुद्द्यावर न्यायालयात अनेक याचिका दाखल आहेत. या सर्व याचिका एकत्रित करून यावर सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे कालपासून हुतात्मा स्मृती मंदिरात चित्रवेल हा 3 दिवसीय मराठी चित्रपट गीतांच्या महोत्सवास सुरुवात झाली. या 3 दिवसात 100 पेक्षा जास्त गाण्यांचं सादरीकरण आणि मराठी चित्रपटाशी रंजक गोष्टी रसिकांना ऐकावयास मिळणार आहेत. काल या कार्यक्रमाचं उद्घाटन मूर्तिकार भगवान रामपुरे, शास्त्रीय गायक दीपक कलढोणे, सांस्कृतिक खात्याच्या अधीक्षक जानवी जानकर यांच्या हस्ते करण्यात आलं. ऋषिकेश रानडे, आनंदी जोशी, संज्योती जगदाळे, चैतन्य कुलकर्णी आदी गायकांनी हा कार्यक्रम सादर केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 60व्या स्मृती दिनानिमित्त विद्यापीठात रक्तदान शिबिर आणि मरणोत्तर नेत्रदान संकल्प कार्यक्रम झाला. तसेच अवयवदान या विषयावर विद्यापीठातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित जगताप यांचं अवयवदान या विषयावर व्याख्यान झालं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील श्री संत नामदेव महाराज पायरीच्या दरवाजाला नांदेड येथील भाविक
अर्गुलवार परिवारातर्फे चांदी बसवून देण्यात आली आहे. या दरवाजासाठी सुमारे 30 किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. यासाठी 33,55,000 रुपये खर्च आला. याशिवाय त्यांनी 4 लाख रुपये किमतीची सोन्याची आभूषणेही विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केली आहेत. सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. कोट्यावधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली आकाशवाणी. सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी आकाशवाणी. नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी आकाशवाणी. तेजोमय नाद ब्रह्म है. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर आणि हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्यातर्फे 27 फेब्रुवारी रोजी कॉलेजमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याचं काम केलेल्या सुमारे 3,000 अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना त्यांचे या कामाचं मानधन लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी 1,37,00,000 रुपयांचा निधी आला आहे, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रकाश मिरकले यांनी दिली आहे. थायलंडमधील पिचित इथं आयोजित करण्यात आलेल्या आशियाई पॅरासायकलिंग हँडसायकल श्रेणीच्या चॅम्पियनशिप स्पर्धेत सोलापूरच्या प्रशांत अर्कालनं 2 रौप्य पदके मिळविली आहेत. शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ करण्यात आली आहे. 1 जुलै 2024 पासून ही वाढ देण्यात येणार आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 8 दिवसापासून कांद्याची आवक वाढली असल्यानं दरात घट झाली आहे. मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथील श्री सिद्धेश्वर यात्रेस आजपासून सुरुवात होत आहे. ही यात्रा 5 दिवस चालेल. पंढरपूरच्या सिद्धराज कुसुंबडे याची हरियाणातील भिवानी इथं होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनियर नेटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आता तापमान. सोलापूर शहराचं कालचं तापमान अंश असं होतं. कमाल तापमान 36 पूर्णांक, किमान तापमान 19.4. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची निवड. जिल्ह्यातील दुष्काळी भागात आता CSR फंडातून जलसंधारणाची कामे. खासदार प्रणिती शिंदे यांची माहिती. महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरातून आज विविध कार्यक्रम. आणि आशियाई पॅरासायकलिंग हँडसायकल स्पर्धेत सोलापूरच्या अर्कालला रौप्य पदके. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.